मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत असलेली खोल दरी, अंधार, निसरडी वाट आणि मृत्यूशी 2 तास झुंज. हेल्प फाउंडेशनसह सर्व यंत्रणांच्या धाडसी संयुक्त मोहिमेत चालकाला मृत्यूच्या दाढेतून जिवंत बाहेर काढण्यात यश. पहाटेची वेळ, घनदाट अंधार, डोंगराचा तीव्र उतार, खाली खोल दरी, दाट झाडाझुडपे आणि वरून कोसळणारे दगड. अशा जीवघेण्या परिस्थितीत प्रत्येक क्षण मृत्यूशी सामना करत पार पडलेले हे रेस्क्यू ऑपरेशन उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर अक्षरशः शहारे आणणारे ठरले. पुण्याकडून मुंबईकडे दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणारा ट्रक मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील किलोमीटर 36.300 देखू गावाच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यापासून तब्बल 40 फुटाहून अधिक खोल दरीत कोसळला. अपघाताची भीषणता पाहता ट्रकमधील कोणीही जिवंत असण्याची शक्यता अत्यंत क्षीण वाटत होती. तरीही जिवंत असेल तर बाहेर काढायचंच या निर्धाराने सर्व यंत्रणा बचावकार्यासाठी धावून गेल्या. दरीतील ट्रकपर्यंत पोहोचणे हीच एक मोठी परीक्षा होती. रस्ता नव्हता, पायाखाली निसरडी माती, दाट झुडपे आणि प्रत्येक पावलागणिक घसरण्याचा धोका होता. सर्वप्रथम महामार्गावरील देवदूत यंत्रणेचे जवान आणि लोकमान्य हॉस्पिटलचा कर्मचारी जवळपास अर्धा किलोमीटर पायपीट करून अपघातस्थळी पोहोचले. दरम्यान पहाटे 1.45 वाजता हेल्प फाउंडेशनला या दुर्घटनेची माहिती मिळताच संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, सौरभ घरत, निलेश कुदळे, धर्मा पाटील आणि फारुख शेख हे रेस्क्यू साहित्य, दोरखंड, स्पाईन बोर्ड आणि इतर आवश्यक संसाधनांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि संयुक्त मोहिमेला प्रभावी गती मिळाली. दरीत उतरल्यावर ट्रकचा चालक गंभीर जखमी अवस्थेत आढळला. डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. लोकमान्य हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळीच प्राथमिक उपचार सुरू केले आणि रक्तस्राव नियंत्रणात आणला. हा क्षण त्याच्या जीवासाठी अत्यंत निर्णायक ठरला. मात्र खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली. प्रचंड वेदनांमुळे चालक असह्य तळमळत होता. भीतीने तो बचाव पथकाला सहकार्य करत नव्हता. त्यातच त्याने ट्रकमध्ये आणखी 3 जण अडकल्याचे सांगितल्याने काही काळ संपूर्ण घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे जखमी चालकाला वाचवायचे तर दुसरीकडे इतर कोण